रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रुपी जडलेले उचन पायी स्थिरावले मन तुमच्या परवानगीने. बरं, आज काय पहिला दिवस आहे, आज काय नाही एवढं. 5वा 6वा दिवस थोडं जाचक राहतो, पण सुंदर असे गायक माझे परममित्र दोन्ही महाराज ज्ञानबा कुंटळकर, दाजीबा चंदकळकर. आम्ही चड्डीवर होतो तेव्हापासूनची आमची मैत्री आहे महाराज. बरोबर आहे ना? लहानपणापासून प्रेम सुखरे प्रेम सुखरे प्रेमा विना नाही समाधान. लहान वयापासून अध्यात्माची दोघांनाही आवड आहे महाराज. आता वरफांगेले परमार्थ करणे पाहतो मग टीका करायची. लहानपणापासूनचा जो परमार्थ असतो अंगातला गुण आगळा आणि वेगळा असतो महाराज. सामान्य कला आहे का मृदंगाची? भागवत तुमची भागवत पण माझा जुना मित्र आहे महाराज. जसं सप्ताह चालू आहे तसं आम्ही त्या ठिकाणी आहोत. जुना मित्र शिवेधारे निष्काम सच्चा सेवा करणार आहे. मला बाकीच्या विषयात बोलायचं नाही आता, त्याच्यामुळं याचं उगू लांब नचित नेहरू घेऊन एक चाल म्हणण्यापुढं लांब नचित नेहरू घेऊन निष्काम सच्चा सेवा करणारी माणसं समाजामध्ये दुर्मिळ आहेत. निष्ठेचे माणसं असावी लागतात. पण सुंदर अशा मृदंगाचार्य महाराज. या कलेची काय किंमत आहे? तर गुणी माणसाची किंमत गुणी माणसालाच कळा. अवगुणाची हाती आहे अवघीच फजिती. गुणी माणसाची किंमत अवगुणी माणसाला कधी कळते काय? कळत नाही. म्हणून ज्ञानबा हे आमच्या तालुक्याचं वैभव आहे महाराज. गायनाचार्य दाजीबा सुद्धा आमच्या तालुक्याचं वैभव आहे. कोणाच्याही एवढं वाटतं डॉक्टर इंजिनियर वकील क्लास 1 क्लास 2 अधिकारी करणं सोपं आहे महाराज, पण अध्यात्माची कला ही नैसर्गिक देणगी आहे. पण असे कलावंत मृदंगाचार्य गायनाचार्य कीर्तनकार प्रवचनकार आमच्या तालुक्यामध्ये पुन्हा नवीन तयार व्हावं हेच आपण भगवान परमात्मा पांडुरंगाला प्रार्थना करायची. तुम्ही आता गेल्यानंतर बघा बरीचशी विद्यार्थी कुठली संख्या जास्त असेल? बीड, राहुरी, आळंदीमध्ये तुम्ही जर मुलावर संपर्क साधा महाराज. कुठले हो? आम्ही राहुरीचे. कुठले? बीडचे. जास्त विद्यार्थी शिकायला आमच्या जिल्हा आमच्या तालुका नाही जास्त. गुरु राखणारी म्हणते माझं पोरग इंजिनियरच करी, डॉक्टरच करी. आता इथे विण्यासाठी भांडे नाहीत महाराज. या गावात भांडे भेटले विणे करायचं. लोक म्हणले राहुल्या का कोणतरी घ्या विना. त्याला म्हणला 2 एकर माझं गेल तर जाईल, पण ह्याला विनाच घेऊ देत नाही म्हणले. वारकरी तरी का मामुलीत म्हणाला काय? 2 एकर शेत जाऊ दे माझं, पण ह्याला विना घेऊ देत नाही म्हणले. तिथपर्यंत जायची तयारी आहे. माणसाच्या जीवनामध्ये पोलीस स्टेशन कोर्ट दवाखाना कधी पायरी चढू नये. असो, वारकरी संप्रदायिक पद्धतीने आपले 2 भजन झाले. 2 राहिले 2 भजन. पहिला दिवस आहे. कीर्तन जास्त लांबी करणं बरोबर नाही. अभंगाचं चिंतन पाहू. जडले लोचन पायी स्थिरावले मन. पायी स्थिरावले. आता पायीन पाया. आता पाया कोणाच्या पडावं बघा बघ. पाया पडण्याचे नियम आहेत महाराज. कोणाच्या पाया पडायचे नाही. अधिकार लागतो पाया पडायला. पाया पडी जन एकमेका. वारकरी संप्रदायाची उंची पात्रता योग्यता सामर्थ्य काही माणसं विनिकरच्या पाया पडत महाराज. लोक धोतर फेटा राहिलं तरच पाया पडते. घेते तुम्हाला संप्रदायाची नियम आहेत महाराज. काही माणसं महिन्याची वारी करणारी आळंदीला पायी चालत जाते. पायी चालते तिथे महाराज. आता कार्तिकीची वारी बघा. पंचमी दिंडी हलते. जाताना 8 दिवस चालते, तर 8 दिवस 16 दिवस तिथं 8 दिवस महिना जातो. वारी आपण काही नाही त्यांच्या पुढे झिरो महाराज. पाया पडत नाहीत. कपडाला गंडगळ्यामध्ये मला पाहिली. आपण ढोबळ विचाराने पाया पडी जन एकमेका. निष्ठेची उच्च विचाराची वारकरी. श्रद्धा आहे का? निष्ठा आहे का? त्याची घरची परंपरा आहे का?
त्यांच्या अंगामध्ये अध्यात्माचा कोणता गुण आहे? सगळ्या गोष्टी पाठ असतात महाराज सगळ्यांना. पायी शिरावले मन, पायी पायी चालावं. कुठं चालावं? वाटती चालावे पंढरी, पंढरी वाटती चालावे, वाटती चालावे पंढरी, वाटती चालावे. वाट चालावी कोणती? पंढरीची. आल्यानंतर मरेपर्यंत एक वेळेस तरी आषाढीची वारी करावी. आपल्या जन्माची सार्थकता आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत एक वेळेस जरी मी आषाढीची वारी केली तर आमच्या जन्माची सार्थकता झाल्याशिवाय राहत नाही महाराज. पुन्हा जन्म चांगला प्राप्त होत असतो महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान, पण वारीत पायी चालण्याकरता पायाची गरज आहे, हाताची गरज आहे, दृष्टीची गरज आहे, कानाची गरज आहे. आरोग्य सगळ्यात मोठी संपत्ती आहे. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपण पायी दिंडी चालता येते महाराज. शरीर थकलं, गुडघे थकले, आपण पायी वारी करू शकत नाही. आणि पायी दिंडी चाललो, किती किलोमीटर आलो आम्ही? 35 किलोमीटर दिव्यघाट तुम्ही पाहिलो सगळी मंडळी. पण ज्ञानोबाकडे पाहिल्यानंतर तुमाय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी. माऊलीकडे पाहिल्यानंतर शीन जातो, देहाचा विसर पडतो महाराज. किती किलोमीटर चाललो, आम्हाला भूक नाही, तहान नाही. वैष्णवांच्या वारक्यांच्या संगतीमध्ये पायी स्थिरावली मन, पायी स्थिरावली मन. मन हे इंद्रियाचं अध्यक्ष आहे. परमार्थाकरता, अध्यात्माकरता मनाची एकाग्रता, भाव, श्रद्धा, निष्ठा अत्यंत महत्वाचा आहे. आणि भाव, श्रद्धा, निष्ठा, मनाची एकाग्रता नसेल तर परमार्थ निष्फळ आहे. 3 मित्र निघाले, शहरामध्ये ड्युटी करून आले, फ्लॅट राहायला फ्लॅट. आता 3ही मित्र 30व्या मजल्यावर राहत होते. 30व्या वरल्या, 3ऱ्या नाही भागवत, 30व्या. योगा कोणत्याशी लिफ्ट बंद पडला, आणि लिफ्ट बंद पडल्यामुळं तिघ म्हणले आता 30व्या मजल्यावर जायचं कसं. तिघांनी ठरवलं 10 पायऱ्या म्हणजे 10 जिना चढीपर्यंत एका मित्राने गोष्ट सांगायची, 10 जिना चढीपर्यंत. आणि 11वा जिना, 11वी पायरी लागली की दुसऱ्याने सांगायची कुठंपर्यंत? 20व्या पर्यंत. आणि 20वा पर्यंत दुसऱ्याची गोष्ट संपली की तिसऱ्याने 21व्या पासून 30व्या पर्यंत गोष्ट सांगायची. म्हणजे त्या गोष्ट सांगण्यामध्ये ऐकण्यामध्ये आपण 30 जिने चढून वरी जाऊ. आपल्या फ्लॅटमध्ये ठरवलं तिघांनी. लिफ्ट बंद पडले, पडू द्या. पहिल्या मित्राने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली, दोघं ऐकायला सुरुवात केली. पहिला जिना चालला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा. 10 जिने चालले, 10 पायऱ्या चालल्या. पहिल्या मित्राची गोष्ट संपली, दुसरीवर पाय आली. 11वा जिना लागला. दुसरा मित्र गोष्ट सांगायला सुरुवात केली, दोघं ऐकायला सुरुवात केली. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 20. दुसऱ्या मित्राची गोष्ट संपली, 20 जिने संपले. तिसऱ्यावर पाय आली. तिसरा मित्र गोष्ट सांगत असताना 21वा जिना चालू झाला. आणि 21वा जिना चालू झाल्यावर 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30वा जिना आणि फ्लॅट यायला. आणि तिसऱ्या नंबरचा मित्र म्हणतो आपण 30 मजली इमारत चढून एवढ्या पायऱ्या चढून वरी आलो, पण फ्लॅटची चावी गाडीत खाली राहिली. आता पुन्हा इरझार झाली. इरझार म्हणजे पुन्हा खाली उतरावं. लिफ्टच नव्हतं, बटन पटमन खाली यायला. पण परमार्थाने
बाह्यांगाने केलो का अंतरंग अंगाने केलो, भावयुक्त अंतकरणाने जो जो भगवंताला वंदन नतमस्तक शरण जातो, बरं पायी स्थिरावली मन 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 तैशे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण मन. कीर्तनामध्ये सुद्धा मनाची गरज आहे हो. बरं देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. बरं सांगतात देह देह आणि भाव. देह कसा आहे बघा बरं, कसा आहे देह मला सांगा रामभाऊ. माणसाला हात नसेल तर जीवन जगतो का? नाही. हा मग असं का केलं? जगतो. माणसाला दोन हात नसेल तर जगतोच म्हणा शेवटपर्यंत. दोन हात नसेल तर मी जीवन जगतो. माणसाला दोन हात नाही, दोन पाय नाही, जीवन जगतो का? मास्तर म्हणतील हे महाराज माझ्या का माग लागला. चुकलं तर शिक्षण नाही, बरोबर तर बक्षीस नाही. माणसाला दोन हात नाही, दोन पाय नाही, जीवन जगतो का? जगतो. माणसाला दोन हात नाही, दोन पाय नाहीत, दोन कान बंद पल्ले बाहेर आहे, जीवन जगतो का? जगतो. करेक्ट. माणसाचे दोन कान बंद पल्ले, दोन हात नाही, दोन पाय नाही, जीवन जगतो. माणसाचे दोन डोळे आंधळे, दृष्टी गेली, दोन हात नाहीत, दोन कान बहिरे, दोन पाय नाहीत, जीवन जगतो का? जगतो. माणसाचे दोन डोळे आंधळे, दोन कान बहिरे, दोन हात नाही, दोन पाय नाही, जीवन जगतो. माणसाला दोन पाय नाहीत, दोन हात नाहीत, दोन डोळे आंधळे, दोन कान बहिरे आणि माणसाचं हृदय बंद पडलं, जीवन जगतो. जगतो का? हृदय बंद पडल्यावर माणूस संपला. हृदय हे राष्ट्रपती आहे, मोठा मेंदू हे पंतप्रधान आहे, लहान मेंदू उपपंतप्रधान, हात हे अर्थमंत्री, पाय हे दळणवळण मंत्री, बुद्धी शिक्षण मंत्री, हाड बांधकाम मंत्री, फुफ्फुस जठर अन्न पुरवठा मंत्री, त्वचा संरक्षण मंत्री, कान पालक मंत्री. राज्यातलं किंवा केंद्रातलं मंत्रिमंडळ नव्हे, हे शरीराचं मंत्रिमंडळ आहे. याच्यातला एक मंत्री ढासाळला की लाख रुपये द्यावे लागतात. किडनी गेली, किडनी 10 लाख रुपये द्यावे लागतात. बापरे, एक किडनीची. एक दात पडत्या, दात, आणि तुम्ही दवाखान्यात जा हॉस्पिटलमध्ये, दात पडल्यावर तुम्हाला दाताची किंमत कळेल. महाराज देवाने हा देह फुकट दिला. देह भाव देह कशा करता? देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल मना ओनी लाहो करा काल सारा चिंतने. आधी परिपूर्ण देह परमार्थ करण्याकरता, ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्या आईवडिलांची सेवा करण्याकरता सप्ताहाचा मुख्य उद्देश एवढा आहे. आईवडिलांची सेवा करा, सद्गुरूची प्राप्ती करून घ्या, दानधर्म करा, परोपकार करा, अन्नदान करा. सप्ताह सोपा आहे काय? काम एक दोघंच काम आहे का सप्ताह? एखादा एक मुलगा होता आजारी पडला, बऱ्याच वैद्याकडे गेलो, मुलगा काही बरा होईना. एका देवाला नमस्कार, देवा अनेक वैद्याकडे गेलो, अनेक हॉस्पिटलकडे गेलो, माझा मुलगा काय बरा होईना. देवा माझा मुलगा बरा हो दे. आणि माझा मुलगा बरा झाल्यानंतर माझ्या घरात एक गाय आहे, ते गाय विकून जे पैसे येतील ते तुझ्या मंदिराच्या जीर्ण उद्धारा करता देईन. तथा असतो म्हणलं देवाने. आणि मुलगा बरा झाला. मुलगा बरा झाला, नवस बोलणं सोपं आहे, फेडायचं अवघड असते. हुशार होता माणूस ते. भरपूर दूध देणारी गाय, कपिला गाय, भरपूर त्या गायीच्या दुधावर संसाराची उपजीविका भागवत होती. महाराज त्यानं म्हणलं बोलायला बोललो खरं, आता गाय विकलं तर संसार बंद पडतो, पण देवाचा नवस तरी फेडला पाहिजे. गाय बाजारामध्ये विकत न्यायला सुरुवात केली. नेत असताना त्याच्या डोक्यात एक विषय आला. घरात एक मांजर होतं, मांजर. त्या मांजराला घेतलं सोबत, गाई सोबत, आणि बाजारामध्ये गाय उभा केली, मांजराला बाजूला उभा केलं. गिऱ्हाईक याचं काय हो गायची किंमत? ते म्हणला 1 रुपया. घ्या 1 रुपया द्या गाय. नाही नाही म्हणले, आमच्या कुळात नियम आहे, मांजर विकल्याशिवाय गाय विकता येत नाही. मग मांजराची किंमत किती आहे? ते म्हणले मांजराची किंमत 500 रुपये आहे. हा, गायची किंमत 1 रुपया आणि मांजराची किंमत 500 रुपये. गिऱ्हाईक निघून जायची. 4-5 वाजले. मी एक गिऱ्हाईक होतो हुशार, त्यानं असं गृहीत धरलं, आपण गायची 500 रुपये धरू आणि मांजराची 1 रुपया गृहीत धरू. पण ह्यानं गाय विकताना काय गृहीत धरलं? गायचा 1 रुपया गृहीत धरलं, डाव्या खिशात ठेवलं.
आणि मांजराचे 500 रुपये उजव्या खिशात. आणि घेणाऱ्या ग्रस्तांनी काय ठरवलं, गायीची 500 रुपये समजून दिलं आणि मांजराचा 1 रुपया. नीट देवळाकडे गेले, देवा माझा मुलगा बरा झाला तर गाय विकून जे पैसे येतील तुझ्या मंदिराच्या जीर्ण उद्धार करता देतो असं मी बोललेलं होतं. हे बघ गाय विकून 1 रुपयाला हे घे देवा. कळत नाही का देवाला? न कळते कळो इरोगले नामया विठ्ठल एकाची. म्हणून असली माणसं जरा सप्त्यात राहील दानधर्म करतील का हो? सप्त्यामध्ये आपल्या हातून घेण्यापेक्षा देण्यामध्ये समाधान आहे महाराज. किती मोठी संधी आहे बघा सप्त्यात. इथं झाडू जरी आम्ही मारलो तर आम्हाला पुण्य प्राप्त होत असतं. कुठल्याही माध्यमातून सेवा करा. हा जन्म कशा करता? नवी जन्म यासाठी संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.